तर माझी बहीण किती जास्त नाटकं करते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सकाळची सुरुवात आम्ही मस्त पपई तोडण्यापासून केली. त्यानंतर बहिणीने आणि मी जेवण करून घेतलं कारण तिला कॉलेजला जायचं होतं. आणि दररोज आम्ही एकाच ताटामध्ये जेवतो बरं का. त्यानंतर मायरा पण आली होती म्हणून आम्ही तिला रोडपर्यंत सोडवायला गेलो. त्याचबरोबर आम्हाला दुकानात पण जायचं होतं. पप्पांची अंडी संपली होती म्हणून मग आम्ही अंडी घेतली आणि मायराला चिप्स घेऊन दिला. आम्ही घरी येत नाही तर परत आम्हाला दुकानात पाठवलं होतं पप्पांनी, कारण त्यांना थंड प्यायचं होतं. माझे पप्पा भाजी चपाती खाऊन खूपच जास्त वैतागलेत म्हणून आम्ही परत त्यांना चायनीज घ्यायला आलो. आणि तेवढ्यात माझी बहीण पण आली कारण खंडाळा घाटामध्ये ऍक्सिडेंट झाला त्यामुळे खूपच जास्त ट्रॅफिक होती. दुपारी मस्तपैकी झोपले. त्यानंतर उठल्यावरती मग थोडेसे भांडे होते ते घासून घेतले आणि त्यानंतर मग पोहे बनवायला घेतले होते. कारण अचानक मन झालं होतं की पोहे आणि चहा पिऊयात. मग ते खाल्ल्यानंतर आम्ही मस्त स्टार फ्रूट खात खात फाट्यावरती चाललो होतो आणि माझे क्रॉक्स तर बघा आज खूपच जास्त चमकत होते. बहिणीला फक्त मेडिकलमधून गोळी घ्यायची होती कारण तिला ॲलर्जी झाली हातावरती. त्यानंतर मग किराणामधून सामान वर घेतलं आणि आता तुम्हीच बघा की माझी बहीण किती जास्त नाटकं करते. मी फक्त व्हिडिओ काढण्यासाठी तिचा चमचा उचलला होता आणि त्यामुळेच तिचं रडणं चालू होतं. माझ्या बहिणीसारखी तुमची पण बहीण अशीच पागल आहे का मला कमेंटमध्ये सांगा. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू